विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारी बारामतीतील शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव अभिगुरु अकॅडमी। JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय अभिगुरु अकॅडमी घेऊन आली आहेत। मोफत ब्रिज कोर्स 11वी व 12वी इंटिग्रेटेड बॅच। अकॅडमीची वैशिष्ट्ये 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, सुसज्ज अभ्यासिका सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत। अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध। क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 7722 000009 83 90 0026 37। पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती। जिने माझी अमाना बोध केला अनंत जन्मीचे विसरल दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा। काय हो काम वाऱ्यावर भजन पाराव काय म्हणते? अहो बाई टाळ घरात एक काय नाही सुसाना मला एक काहीतरी टाळ बीळ जरा दमाने वाजवा की। काय झालं? त्या टाळाचा आवाज जास्त येतोय, तुमच्या त्या बोलण्याचा आवाज तुम्ही काय म्हणताय ती तरी कळतंय का माणसाला? काय म्हणतोय? भजन म्हणतोय काय म्हणतोय? का दुसरं काय म्हणतोय? आवाज आला तर म्हणतात त्या टाळाचाच आवाज जास्त येतोय। मग टाळ वाजल्याशिवाय तर आवाज येत नाही। अहो पण तुमचा आवाजच आहे ना त्या टाळामुळे, टाळ हळूच वाजवा। एकतर घरात त्या पोराला काय आणायला ती बी नाही आलं, असं वाजवू का? असं ते तुमच्या मनाने ठरवा कसं वाजवायचं। बरं आता काय करायचंय? करायचं नाही काय, पण दमाने वाजवा आणि असा कुठं असा वाजायचा मधुर आवाजात वाजवावा। मग तू वाजव दाखवू वाजवून कसं वाजवायचं। देवाचा टाळ असाच वाजवते म्हणा, हळू आवाजात, चांगल्या आवाजात म्हणा, मधुर आवाजात असं सांगते मी तुम्हाला। मग तू म्हण। मला सांगू का तुम्हाला? म्हणून दाखवू का मी? दाखव कसा म्हणतात नाही लय तू अभंग शिकली ना मोठं, म्हणून दाखवू का मी? एकच होई म्हणून दाखवते तुम्हाला। देवाचं नाव घेतलंच का? ऐकून तर घ्या ना, काय घेऊ द्या, पण येते का नाही ती तरी बघ कसा माझा आवाज आहे ते। म्हण बरं। सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला। जनाबाई बोले माझा विठू ग सावरा, लावून गेला साऱ्या जगाला। सांग 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 विठ्ठला रे असा कसा कोपला, कणाच्या पत्रिका रे दुःख घेऊन आला। नाही तुला मी कुपन नाही लावलं तर हिथं आलंय, कुपन नाही आणलं काय? तू सांगतोय ना काय सांगतोय? कणाच्या पत्री दुःख घेऊन आला, कुपना नाही गेलो, कुपनवाल्याला सुताक पडलंय, कुपनवाल्याचा बाप मेलाय। आणि मग आता ते कुपन सुताक फिटल्यावर जेवतोय बी आता। हो मग काय करणार मी? घरात एक नाही, ह्या माणसाने याड लावलंय खना खना टाळ वाजून सकाळ। म्हणजे त्याचं सुताक 10 दिवसांनी फिटायचं, 10 दिवस उपाशी राहू। काय करणार मी काय करणार? बाया माणूस वा साहेब वा, पावला तुम्हाला। अहो लोकांच्या आया बघा, लोकांना चाया पोराला उष्ण पासन आणून घालत्यात। किती दिवस? अरे किती दिवस? 25 वर्षात जरा उष्ण पासन आणून घालायला वेळा तू। जाऊ दे आता, ती कुपन बंद आहे म्हणलं तू तर कुठं आणेल? कुठंतरी तांदूळ बघ एक घरातभर आणि घाल थोडासा भात आणि खावा पुन्हा। काय नुसतं तांदूळ घातलेलं भात त्याला हवं, जिरी लागते, मोहरी लागते, हळद लागते, डाळ लागते। काळजी करू नको, तू फक्त भात घाल। शेजारच्याची शिरडी पिळतो, तांबर दूध काढून आणतो। म्हणजे उद्या भांडाय शेजारीने माझ्याकडं। हा तिला माहिती होतं शेजारी आजा आजोबांनी पंजोबांनी सुद्धा असलं केलं नाही, कोणाचं दूध नको काय नको, हे आपल्या खानदानात। पण आता येळ आले होते काय होतं या? तुला घालायचं असलं तर घाल, नाही तर कुचका पावटा बोलू नको। मला काय 1715 मित्र आहेत, कुणाच्या घरी जाऊन खाईन? अरे जा, मित्र किती दिवस जगावत्यात बघील मी। जा मित्रांच्याच घरी जा, परत येऊ नकोस। होय ना? ह्यासाठी बापू तुम्हाला म्हणलं होतं माझं 2 4 हात करून द्या। आज माझी बायको असते ना, हिचं असं बोलणं खाऊन घेतलं नसतं, लगेच बायकोला म्हणलं 2 भाकरी थापून कोणाच्या उष्ण पासणार म्हणून। चांगल्याचे लग्न व्हाय ना ते, आणि तू अजून 20-22 वर्षाचा तुझंच काही घेऊन नाचलाय लग्न चांगली छान म्हणजे मी 30 वर्षाची पोरं पडले त्याचे लग्न व्हाय जाते। आणि म्हणजे माझं करायचंच नाही होय? करायचंय, पण अजून कुठं येणार तर काय, कुठनं बघायचं कुठं? घर सोडा की, घर सोडा म्हणजे मिळतेल जागा। आता घर सोडा गेलं तर ज्या त्या पाहुण्याला इचल ती पाहुणा मग तू कुठे पोरी आणि हसत्यात खादा हाय त्या का पोरी? काय पोरीचं शाट्यात झालाय तर कुठं बघायची तरी कुठं?
अहो हे जे रुपयाचे कमाईला कोण ह्याला पोरगी द्यायचंय? हो हो हा. नाही तर सगळं घर तुम्हीच चालवलंय ना रुपयाची कमाई. तुला म्हणलं होतं जा पुण्याला नाही तर मुंबईला कुठेतरी कंपनीत एखाद्या कर लग्न वस्तूवर. अहो तो पक्या मुंबईला गेलता त्याची बघितली काय अवस्था झाली ती. बायको 3 टाइम ध्यान होईल तशी मारती या उमूज होऊन द्याय ना. ती मारा नका पण लग्न तरी झालं ना त्याचं. काय करायचं तुमचं लग्न बापू नाही झालेलं चांगलं. तुमचं लग्न होऊन बघतो तुमची काय अवस्था आहे ती. आता ती तर म्हणणं बरोबरच आहे पण तुला मी म्हणलं तू बाहेर हिंडता फिरताय सारखा मला बी ही काय गंताप ती लय मला ती करी बघ बघ मग तुझं बी बघू आपण. काय हा तुम्हाला बायको बघू वय? मग अहो बापू तुमचं वय काय बोलताय काय काय वय येतं तुझ्या बारक्या भावासारखा दिसतोय अजून काय वय आहे? तुम्ही माझ्या बारक्या भावासारखं मग काय तर बघितलं काय हाय का वय माझं दिसतंय का तुझ्यापेक्षा कमी फिरवा दिसतंय? तोंड माझ्याकडे. काय झालं? बार केस पिकली की 80 वर्षात जरा मग म्हणा. केस बारक्या पोरांची तो पिकते ती निम्यात झालेली काय बोलण्याची पद्धत. केस वाचतो वय तेव्हा. बरं आई जाऊ दे मरू दे बघ यांचं सगळं जाऊ दे. आपलं भांडण आळीमिळी गुपचिळी इथं मिटवून टाक. मस्त मध्ये काहीतरी बनव आपल्याला खायला. अरे काय आणूनच दिलं ना तर काय बनवू? बेसन पीठ आहे का कांदा भजी काढ. हा पाण्यात तळायच्यात का? पाण्यात कांदा भजी पाण्यात तळायच्यात का? शेजारी कुठं काय 2 चमचे तेल मिळालं तुला? शेजारी हा? शेजारी एवढ्या म्हणजे शेजारी आम्हाला मोठ्या जगू मोठ्या द्या तुझ्या का? मैत्रिणी आहेत त्या हा जाते चंदा अगवणीच्यात. नाही मी काय करते आता तुम्हाला असा टाळ वाजवा आणि उपाशी राहतो. नाही, कांदा भजी टाळ काढ ना. माणसात कुठं वाजत होते? तुकाराम महाराज भंडारे डोंगरावर ही जाता एखाद्या आता इथे डोंगरात कुठं डोंगर बागाय मिळतोय का? बाहेर निघा की सगळं डोंगरच आहेत. करणारी घरातच करतात. हा. तू का म्हणे तुका म्हणे आता काय खायला बी नाही काय नाही. बापू काय बघतानी काय फक्त रूपच बघून केलं काय? आता काय सांगायचं बघताना काहीच बघत नाही दुसरं माणूस नुसता चेहरा तेवढं बघतं. मला जर काय? बायको मिळाली असती ना तर मी टाळाने डोकं फोडलं असतं. मग डोकी फोडून कटाळू तरी जाग्यावी ना. माझ्याकडे काय बघताय? पाय चोपा नीट. हा चोपतोय की. काय जमाना आलाय बाईचं पाय चोपावं लागते. झालं असेल की. झालं आता तर पाय चोपायला लागले. काम करू करू पण माझ्या पायाचं तुकडं पडायला लागलं. नीट चोपा. मरणाचं दुखतात माझं पाय. तुम्हाला काही काम धंदा नाही घरात? हा कामधंदा नाही म्हणून हे केलं माझ्या डोक्याचं चमान सगळं पूर्ण. अगं तुला मिलिटरी मॅन पसंत होता त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं म्हणून माझा लुक केलाय मिलिटरी मॅन सारखा. दिसतंय की चांगलं? काय झालं वाईट दिसायला तर? हा चांगलं दिसतंय की. माझे मित्र आले तर काय म्हणतील? 4 दिवस झालं घरातनं बाहेर पडलो नाही मी त्यासाठी. तर काय म्हणतील तेव्हा? चांगला देखना दिवा दिसतोय असंच म्हणते. देखना दिवा दिसतोय मी? हा तुझ्या डोळ्यात काय काजळ बिजळ घातले का ग? अरे कसला गोटा दिसतोय मी माळावरचा धोंडा आणि तुला देखना दिवा दिसायला लागलो. ती काय नाही तुम्ही पण ना त्या मिलिटरी मॅन सारखं रोज ते बैठकी काढायच्या जोर काढायचं चांगलं 100 जोर काढायचं. हा 100 जोर काढायला लाव 100 बैठकी काढायला लाव आणि खायला काय देते? पेंट. पेंट. तुमच्यात आणि गुराच्यात काय फरक आहे तेव्हा? खायची तीच पेंट मग. नाहीतर लय काम करता घरात. घरा गणा भाऊजींचा फोन आलाय. फोन बी बरा टायमिंगलाच येतो. माझ्या मित्रांना माझी काळजी आहे माहितीये का? लय काळजी माहितीये मला. हा ग ना बोल की काय म्हणतो? अरे काय नाही रे हे जरा काल काम केलं ना रानात. माझं पाय दुखत होतं. लंकी माझं पाय दाबते आणि मी पाय दाबा. आरामात सोप्यावर बसलोय मी. समजून घे. हे लय हवाय. नाही कामं केली ना मी अशी एका ठोक्यात आडवी करत असतो. मोबाईल तुला एका ठोक्यात आडवी करताय. एक लात घातली तर कोसभर जाऊन पडतात. गप की मित्रांवरती वजन टाकावं लागतं. दोपतोय ना तुझं पाय आता चोपतोय ना करतोय ना तुझ्या मनासारखं सगळं. फोनवर खोटं तरी बोलून दे की मला. कुठल्या जन्माचं पाप फेडतोय देवा परमेश्वरा. बगरी ये खाली ये आणि उचल हिला. कुणाला? कुणालाच नाही. झालं असन की आता. काय झालंय पक्या मोबाईल मध्ये बघायचं म्हणलं. चालू द्या चुकीच्या वेळेत आलो काय? नाही होय ना? भाऊजी मी पाणी घेऊन आले. कशाला वहिनी तुला हेच बारा टाइम घावला का यायचा? हा जरा घराचा दरवाजा बिरवाजा वाजून येत नाही का माणसाच्यात? दरवाजा लॉक केलं तर माणूस वाजवल ना. असं जगाला दाखवा उघडा ठेवला तर. अरे उघडा कुठं ठेवतोय? खिडकी सुद्धा उघडी ठेवायला लावली होती. हवा येऊ दे हवा येत नाही म्हणून. होय पक्या किती निर्लज्ज रे तू. निर्लज्जी? मग
काहीच निर्लज्ज थांबा. अरे चिक्कू बायकोचं पाय दाबत बसलाय. मी फोन केला तर मला म्हणला बायको माझं पाय दाबती. तू बायकोचं पाय दाबत बसला म्हणजे तुला सांगत बसतो घरातलं सगळंच. अरे गणा, सुखी संसाराचं हेच खरं सूत्र आहे. कधी नवऱ्यानं बायकोचे पाय दाबायचे, कधी बायकोनं नवऱ्याचे पाय दाबायचे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तुला नाही कळणार ना ते. नाही बरं की सहाय्य करायला लागला. म्हणजे तुझ्या आजी पंजीने सुखी संसार केलाच नाही म्हण की. अरे तू कुठल्या खानदानातला आहे, तुझं कुळ काय, तुझा बाप काय होता, तुझा आजा काय होता, तुझा पाजा काय होता. अरे ती लोक अशी वाघासारखी होती. अरे चपलीच्या ठोक्यात बायकोला खाली पाडत होती. हा, तू बायकोचं पाय चोपत बसलाय. अरे माझ्यासारख्याने पहिली बायको चोपली असती आणि नंतर तुझं पाय चोपलं असतं. नाही का ना, दिसती का माझी बायको, डोळ्यात बसते. अरे केवढी आहे, चप्पल कमी पडन तिला आडवी पडायला. पाक्या, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. अरे तू ठोकर टाकायला सुरुवात कर, बायको स्वतःसारखी सरळ येईन. माझं ऐक, आणि नाही जर स्वतःसारखी सरळ आली ना तर माझं नाव बदलून ठेवू. असं म्हणतो मग म्हणजे मी चपलाचं ठोकं टाकलं तर माझी बायको सरळ होईल? अरे 100%. अरे बाल्यांच्या सरळ झाल्यात, तुझी का नाही होणार सरळ? पण मला असं घाबरल्यासारखं वाटतं. घाबरू नको पक्या. मला हिम्मत दे. कमॉन डेअरिंग दे. डेअरिंग आहेस. अरे तू वाघाईस. वाघाईस तू. अरे तू तुझं स्वतःचा अस्तित्व विसरून गेलायस आणि मेंढराच्या कळपात येऊन मेंढरासारखा भेब्या करायला लागलायस. नाही का ना, पण लंकाचा चेहरा डोळ्यासमोर आणला ना परत माझी हवा निघून जाते. अरे हवा घालू नको, तू वाघाईस, तू शिवयस, लढत राहा. बर ते ठीक आहे. आता मी बघ ना तिला असा एका ठोक्यात आडवा करतो. माझा लुक कसा दिसतोय सांग? लुक? तुझा लुक बिले डेंजर दिसतोय. हा ना? टिकटू नेपाळीच, हातभर मिशा. नेपाळी. अरे ते चपट्या नाकाची असतात. अरे चपट्या नाका, तुझं नाक असू दे की पोपटासारखं, पण तुझ्या मिशा हातभर आहेत आणि दिसतानी नेपाळ्यासारखा दिसतोय. असं वाटतंय कोणतरी गावातला गोरक्या दिसतोय. शलाम. हा, असं होईल. त्यामुळे ना बदल होलिया पहिला सगळा बदल. अरे तुझा मॅच होत नाही. लक्षात जातो ना तू, ठोकू ना मी आता माझ्या लंकीला. आणि जर आज तुझं बायको ठोकली तरच मी म्हणल पाक्या तू मर्द आहे. आणि जर बायको जर तू आज नाही ठोकली तर मी समजेल पाक्या ना. खामोश. पक्या मर्द म्हणून दाखवणार. गेले काय भाऊजी? गेले का भाऊजी? हे तुझं थेर बघायला भाऊजी थांबणार काय? हा, गेले का भाऊजी? तुम्हाला काय झालंय उचकायला एवढं? आवाज खाली, डोळे काढीन डोळे. चल काम्या खाली ठेव. गेले का भाऊजी? मागील 5 वर्ष झालं तुझ्या बरोबर लग्न करतोय. एवढा त्रास सहन करून घेतला. अगं खाऊन तू पानगेंडा हिप्पोपोटॅमस झाली आणि मी बघ वाळून गेलोय. हिप्पोपोटॅमस नकटी म्हैस आहे तू, नकटी काळी अशी करणारी. मी म्हैस? आवाज चढवायचा नाही, पदर खोसायचा नाही. बस खाली इथं बस. साऱ्या गावावर रुबाब दाखवणार मी, मार्ग बनून दाखवणार. पायचोप. मला हिप्पोपोटॅमस म्हणलं. तुला तर आता फाक्यात तुझा तर जाळ झाला. लग्न करताना कळलं नाही का हिप्पोपोटॅमस होते का म्हैस होते? कुणासोबत लग्न करताय? हा, तुमचा जाळ झाला. तुमचा जाळ झाला. कुणाला म्हणलं? कुणी काय म्हणलं तुमचं? हा, तुमची हिंमत कधी झाली मला काय म्हणायची? जाळ झाला तुमचा. मलाच नाही राहायचं असल्या माणसासोबत. अरे देवा, तू चालली घर सोडून. अगं मला तू हाडले, तूच घर सोडून चालली. नानाचा बैल गाडा तिने घाटात केलाय राडा. नटून थटून कुठं चालली? सॉरी. अगं जानू. दादा, पोरग तरी बघा. मग पोरग काय करतय? पोरग आपलंच आहे की. अगं जावं लागतं गावातली काम आहे ती मला. आणि ते ऊस भिजवायला ते कोण भिजवायचं? उजवीच वय आता ह्यो नाही मी. अहो, बारीक लेकरू आहे ते अजून. मला एक तर शाळेत तरी जमल नाही तर राहणार तरी जमल. आता पण आता सुट्टी आहे ना तुला? सरांनी का अभ्यास दिला नाही मला? सुट्टी असली तर मग काय त्याला भिजवायला होता का रानात? अगं काय त्याला झालं भिजवायला? हे जे वयात असताना मी नांगूर चालवलाय. तर नांगूर चालवलाय म्हणून 5 एकराची 50 एकर केली का काय माहिती? ती काय बी असू ती. मला आता गावात जावं लागेल. आज ह्याचं काम, उद्या ह्याचं काम. अगं प्रिया, सगळ्याची काम करावी लागतात मला.
आणि जर नाही केली तर पुढल्या वेळेस कोण आपल्याला निवडून देईल आणि कोण आपल्यासाठी करेल काम? चेअरमन येणार आहे. गाव गाड्याच ओढत बसल्यावर घरी इकडे तुळशी पत्र पडते ना. हा किती सरपंच लोक सुधारल्यात बघितलंय. काय अगं बोलती तू? तुळशी पत्र पडतं का? ते चेअरमननी माझ्यासाठी किती मदत केली इलेक्शनच्या वेळेस. त्याचं आज काम आहे, मला जावं लागेल. आणि घरचं कोण बघायचं? घरचं बघा तुम्ही. आणि नाश्त्याला काय केलंय बघ, आण लवकर. ते 2 मोळे आणल्यात ऊसाच्या, खाती ऊस मोडून. काय बोलते अगं तू? ऊस खायचं आहे का? मग काय खायचं? सकाळी असं केलं कसं करायचं आम्ही? सकाळ सकाळ काय नाश्त्याला मी केलं नाही केलं नाश्त्याला. आणल्यात 2 मोळ्या गुरांना खात्या. चेअरमन काय रे, बायको असून बी उपयोग नाही. सांगायचं बी कोणाला बॉम्ब काय, जेवाय बी नाही, नाश्ता बी नाही. जाऊ दे तिकडं. बघितलं का बापाचं तुझ्या? पहिल्यापासूनच ते तसं आहे. मला नाश्त्याला काय केलंय? चल तुला तुपातलं शिरा केला. चल ना आलो आलो आलो. चेअरमन काय त्याच्या आईला बायकाची दुखणी, धड सांगता येत नाही आणि काहीच नाही. अहो नाना एवढा उशीर लागला, मी म्हणलं काय बायको मारती बिरती का काय नानाला? मला तुम्ही खात असाल बायकोचा मार? हा मी तिचं कातडच काढीन. बर झालंय का सगळं? आपल्याला उशीर झालाय जायला. किती उशीर तुम्हाला राव म्हणतोय चला चला चला, लवकर उरकत जा, पुढचं काम व्हायचं नाही. तुमचं काम करायचंय का नाही? काम करायचंय म्हणून तर तुम्हाला चालवलंय की. आणि मग घरातल्या गोष्टीत कशाला घुसताय तुम्ही? अहो नाना चालतंय एवढं तेवढं. चालतं काय? उभा राहिलाय तर राहिलाय, दगडावर राहिलाय डायनोसॉर वाणी. मला वर असं थोबाड करावं लागतं या. अहो नाना आपली उंची तशी आहे ना, आपल्या कामाची बी उंची तशी आहे. चला. हा उंची तुमची नाही, नुसती उंची वाढून नाही उपयोग, कामाची बी वाढवा. जय शंभू नारायणा. अरे बघा चप्पल कुठे गेली माझी? चप्पल कुठे गेली? चप्पल हुडकायची तुला? हा जाळ कर की तुझ्या चप्पलाचं तिकडे कुठं तरी. चप्पल कुठं गेली? आल्या आल्या स्वागत केलं माझं चप्पलनी तू. माझी चप्पल किती किमतीची तुला माहिती आहे का? बघा हा हा तुझी चप्पल किमतीची आणि माणूस एवढा ती नाही किमतीचा. हा तुला काय झालं? मी काय म्हणतोय, अरे ते आमुष्या पुनव काय कधी आहे का नाही? तुला माहित असेल की कधी देवळात निवड ठेवतात लोक ती. ते मला माहिती, पण तुला काय करायचं? तुला काय करायचंय? अरे पोटात कावळं पडले तिथं, टाव 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 वराटे तिथं, भाकर दी चुरमुर दी लाया दी काहीतरी खायला मागते तिथं. बघा तुझं बी दिवस फिरलं म्हणगे अवघड झालं की देवळातला निवद खायला लागला. तरीच म्हणतोय मी आता मी यायच्या आधी निवद कसं काय संपायला लागले ती. अरे रान रेड्या, तू निवद खाऊन एवढा बोक्यावनी झालाय की. माझं तसं दिवस माझी बायको रोज सकाळी 7ला स्वयंपाक करते. स्वयंपाक करते? तुपातला खातोय आता रोज. टवटवी बघ माझ्या चेहऱ्यावर. काय बोलतो? तुपातला? आम्हाला पाण्यातला बी मिळत नाही. पाण्याला मिळत नाही? वहिले कुठे गेल्या? वहिनी कुठे गेल्या? अरे ते केलं की गणाने आमच्या सुखी संसाराचं वाटुळं. त्याचं काहीतरी ऐकाय गेलो आणि सत्यानाश झाला सगळा माझा. त्याचं ना गणाला असं काय करू शकतो मी, माझाच मित्र आहे, तरच मी देऊ शकत नाही. काय गेलं पण गाणं? अरे त्याचा सल्ला घेतला. ती काय म्हणला माहिती आहे का? पका बायको जर अशी तुला सुतासारखी सरळ करायची असेल ना तर चपलाच्या ठोक्यात आडवी कर. अरे चपलाच्या ठोक्यात आडवं करायचं राहिलं, नुसतं डोळं वटारून बायकोकडे बघितलं, ती निबार चोपलं मला आणि तीच गेली बॅग भरून माहेरला. 2 दिवस झालं उपाशी, निवद बी खायला मिळा नाही. तर त्याच लायकीच आहे तू, त्याच लायकीच. मी हो माझी लायकी करायला लागला तू आता? काय? अरे किसन्या, माझ्याच 21 रुपयावरती जगायचा तू गुराच्या गोठ्यात येऊन, आणि आता तू माझी लायकी काढतो. पेट खाऊ घातली तुला जरशांची माझ्या. मौलदरा निवदावाला ना. अरे तू सल्ला घेतला नाही घेतला, कोणाला घेतला? त्या घाल माझा त्याचं लगेच व्हायला लागा तू त्याचा सल्ला घेतोय. माझ्या सारख्याला सल्ला घ्यायचा असतो. एखाद्या कुत्र्याचा सल्ला घेईन पण तुझा सल्ला घ्यायचो नाही मी. मग जा कुत्र्याचाच घे, कुत्र्या सल्ला. अरे तुला अकल आहे का? माझे परपंच कसला माझा परपंच चालला लागा? तुझा खरंच लका? काय काय केलं नेमकं? तुझा प्रपंच असा एकदम मस्त झाला, वहिनी तुला तुपातल्या चपात्या खाऊ घालायला लागल्या. अरे पका तुला एक सांगतो, बायको म्हणाल ते पूर्व दिशा, बायको म्हणाल ते खरंय. अरे मग बायको जर म्हणले काय सूर्य खाल नको खरंय.
अरे इकडून असतो तू खाल्लं काढायला लागला. खरंय तवाज बायको टिकते. अरे पण तसं करायचं म्हणल्यावर बायकोचं पाय सुद्धा चोपावं लागते. ती चोपतो मी गावाला बोलून सांगू काय चोपतो. ते घरातल्या घरात असतं आमचं. चालतंय. आणि आली थोडीशी निवद सांग मला फोन कर. निवद. जय शंभू नारायणा. ध्यान ठेव आमच्यावर. अर्धा येडा हाणतो. अर्धाच हान तुझ्या नशिबाला काही येडा नाहीच. बच्चा कंपनी खाली उतरा. अरे उद्या सकाळी नाही म्हणजे अरे का खेळा बार काय जत्रातला ट्रॅक्टर आहे वयो. उतर रे पोरा खाली. कोणाचा आहे तू? ए पोरांना उतरा खाली. खाली उतरा चला. उद्या न्या. अरे आज न्यायचं आहे का आम्हाला? अरे काय रे पोर आहे ती? अरे बाळांनो सर्व्हिसिंग करायचं ट्रॅक्टर गॅरेजला न्यायचं आहे पोरांनो. ट्रॅक्टरचं काम करायचं लागणार. खाली उतरा. हळूहळू उतरा. पायाला आणि काय रे बघता बघता किती वस्तू पोरं झाली ती. मग हा माझ्या मागच्या पोरांची लग्न झाली आणि त्यांची वांडली पोरं झाली. माझं कावा लग्न व्हायचं? होईल ना तुझं टायमिंगला झाला असली 2 पोरं असते तुला. होय ना. बर मला एक म्हणायचं प्रीती आहे. तुला माझ्याबरोबर नीट काम करायचंय का नाही करायचं हे मला नीट सांग. नीट काय काम करायचं म्हणजे मीच काम करतो नीटच काम करतो. नाही काम करतोय मुकार करतोय का? पैसे घेत नाही का तू? हा आमच्या आईला कळका लावली घरी सकाळी. गाणा गॅरेजवर नसतो गाणा काम करत नाही म्हणून बोंबलत फिरतो म्हणून. कार काय बोलतोय? हो अरे लगा ह्यानी आमच्या बी घरी तसं सांगितलं या. नीट वाग जा प्रीतम लागा. चुकीचं काय सांगितलं मी? सांग. काय सांगितलं म्हणजे स्वतःला का राज हरिश्चंद्र समजतो काय? हरिश्चंद्राचा काय संबंध आहे? मग तू गॅरेजला येतो का? मग कोण असतं गॅरेजला? अरे मीच काम करतो. अरे तुझं उलट तू माझ्यासारख्याच आभार मानलं पाहिजे. मी जर वेळेवर आलो, मी जर दिवसभर गॅरेजवर थांबलो तर तुला चोराय मिळेल का? तो ढापाय मिळेल का? होय रे. हा मला काय माहित नाही. आमल्याने मला सगळं खरं सांगितलंय. तो ऑइल मधलं पैसे टाकतो, तू मजुरीतलं पैसे टाकतो का ना आमल्या? अरे भांगारामधलं बी खातो ह्यो. हा अरे ह्यो किती खोटारडा. ह्यो म्हणला गणाला सांग नको मी भंगार ऐकतोय ती. हे बघितलं का कसलाय? अरे एक वेळ तू माझ्या संग खोटं बोलशील पण माझा चमंडावस कधीच माझ्या संग खोटं बोलत नाही. ध्यानात ठेव. परत जाय पैसे जर गेला ना तर सांगितलं नाही म्हणशील. होय रे ना. आईने लय हाणला काय तुला? हाणला? अरे प्रीती एक वेळ हाणलेलं चांगलं पण माझी आई लय बोलते रे मला. काय बोलती? काय बोलते? अरे जी तुझी आई तुला बोलती तशीच माझी आई बी मला बोलती. अरे जी पोरं गावात अशी मोकळी फिरत असतात ना त्यांच्या आई त्यांचा सारखा पान उतारा करतात. म्हणून म्हणतोय लगीन कर. एकल टिक्यान बोंबल भिक्यागत फिरत जाऊ नको. लगीन केलं असतं ना ही वेळ नसती आली. हो मला बी तीच म्हणायचंय. तुझी म्हणतो ना एक टाकल्या हो तू टाकल्याच आहे. आम्ही कुठं म्हणून टाकल्या नाही म्हणून. हा एक टाकल्या आणि बोंबल आंबल्या. अरे तुझ्या कानाचं दड बसल्यात लागा. माझं कान लय शाबूत आहेत. चरा करू नको. ट्रॅक्टर या लवकर गॅरेजला या. चावी कुठे आहे का? सर मागा ट्रॅक्टर चालवा तुम्ही. सर आमल्या तू 2 व्हीलरचा मेकॅनिक आहे. इथं 4 व्हीलरचं मी मेकॅनिक आहे. बरं असू दे. घे तू तरी काय लक्षात ठेवशील. आणि सरळ चालवाय ट्रॅक्टर. वाकडा तिकडे चालवायचं नाही. मागी मग कितीला या? 10 रुपयाला. 10 रुपयाला? दुधाच आहे ती. दुधाचे काय राव. आम्ही दारूच्या बाटलीव गार घेतो लाल ग. माहिती का तुम्हाला ती? ते आता दिवस गेलं लाल घ्यायचं. 60 रुपये लिटर दूध झालंय म्हशीचं. ह्याला म्हशी दूध लावताय का तुम्ही? मग? काय राव बोलताय या. तसलं बर्फाचं आता राहिलं नाही. कोण खातो बर्फाचं? काय गाडी घेतोय काय? कुल्फी काय कुत्र्यांना वास लागतो कोणास ठाऊक. थांब एक गाडी बसवायची राहिली सर. गाडी राहिली बाई बसवायची. लका नको लका वासा करू. अरे वसा करू नाही तर काय करू? तुझा सकाळी सल्ला कसला ऐकला? तोंड बंद ठेवू. माणसं चांगली. होय किती मिळते ह्याच्यात रोजचं? अहो काय मिळते तेव्हा भांडवला आता भरले 500चा माल भरलाय. हा आता 2-4 डबे निघाल्यात सर. काय मग नुसतं खाण्यापिण्यावर एखाद्याला नाही का तुमची सायकल टाकलायला? आता सायकल टाकला आणि मी कुणाच्यात कामाला राहू. तुम्ही ना करायचं नाही. मग? तुम्ही नुसतं गारी कायचं सायकल टाकलाय माणूस ह्याला नाही सायकल टाकली. त्याला सायकल टाकला नेऊन त्यांना काय द्यायचं मला काय राहायचं? काय नका देऊ. फक्त भाकरी द्या 2 टाइमाची. भाकरी तरी नको. भाकरी पुरतं काम व्हायला पाहिजे का नाही? भाकरी पुरता सुद्धा तुला कोणी आहे ना. काय म्हणतोय का ना? भंगारवाल्याचा जसा आपण बिझनेस केला तसा गारीगरचा करू शकतो काय आपण? नाही पण ती एकटाच मी करणार. तू नको पार्टनर म्हणून मला. पार्टनर म्हणून नको. हो बरं बर तुझ्याकडे पैसे आहेत का?
पैसे? अरे माझ्याकडे कुठले पैसे? तुझा सल्ला ऐकला, बायको पळून गेली, तिच्याकडे तरी डब्यातला आणायचो द्यायचो, आता ते बी नाही. उपाशी तपाशी मरतोय मी. होय ना? बर मामा मांडून ठेवा. ए मांडून ठेवा. किती झालं मांडवायचं? मांडून मांडून वही काळी झाली. असं ते मामा देऊ की देऊ. तसलं सांगायचं नाही. सकाळ सकाळ पैसे पाहिजेत. किती इज्जत आहे तुझी, बघितली किती इज्जत आहे तुझी. पैसे दे, ऐका पैसे की दे. काय झालंय माहितीये का, पैसे आहेत पण माझी आई म्हणती सकाळच्या पारी आपली लक्ष्मी कधीच कोणाला देऊ नये. लक्ष्मी- तुम्ही 3 सांच या, 3 सांच मी तुम्हाला पैसे देऊ. लक्ष्मीच्या भावानीच्या पारी ती निसांचं या. ती माझं मला कुल्फी माघार द्या, तुमच्याकडे पैसे नाही. माघारी हा ती सकाळ सकाळ काय सांगत नाही भावानीच्या पारी. आता चाललं आता काय मोकळ्या काड्या नेऊ का? माझी बी गोष्टी झाली, आता नाही देऊ मग शकत. ते पैशाचं काय ते करायचं ते बघा. सकाळ सकाळ मला पैसे गळायला पाहिजे. लागलं का रे? गळायला लागलं आलो माघारी. बर का चेअरमन, तुम्हाला सांगतो माझं कुठलंच काम नडत नाही आणि मी आपल्या गावातली काम एवढी करतो का नाही काही. काय ही कशाला हे ना कशाला घेतलंय? काय तुझ्या डोक्या बिक्यात पडलाय का? आडवा मरचिन की. मला किसनराव मला माहिती की म्हणून तर आलो इकडं. मरण आणि ही चिपलीचा जाळ कर की ह्या पायात घाल. तुला कळत काय का नाही फिरतोय चपला दिसत झाला म्हणून. आणि तू जिसला तरी चालतोय. असू द्या मला 20 रुपये द्याला. कशाला? डिप्रेशन मध्ये गेलोय मी लय. कशाच पकडलं बायको पकायला लय मारलंय. कधी? गावायला कुत्री जावले निघून गेल्या ती घरी तिकडं त्यांच्या माहेर निघून गेल्या ती. कधी नाही सगळं तालुक्याला माझी झालं की पकायची बायको निघून गेली. कुत्रीची आई म्हणे हाणला माहितीये का? हो शपथ. मग तुला कशाचं टेन्शन? कशाला घेतोय त्यांचं टेन्शन? ते आलं ना आता मला त्याला टेन्शन म्हणजे गांडवाने टेन्शन दिलं. गांडवाचं म्हणला बायकोला चेच, बायकोने त्याला चेचला. चेअरमन काय झालंय माहितीये का, ह्यो गणा इतका नासकापणा करतोय का नाही गावात, आपल्या वस्तीवर तर काय कोणाच पटवून देईना गाणा. खरंय त्याचं टेन्शन आलंय. काय झालंय मग काय सावकारात करतोय का मला? तुम्ही तर बोलायला नव्हतं. त्यांच्याकडनं काय अजून उचल घेतलं, त्यांच्याकडनं आले की तुम्हाला देऊन टाकतो मी. हे बाबा एक तर चांगलं कामाला चालू आहे, तो आडवा मोडता पाय घालतोय. चला ना काय त्याच्या नादी लागलं. त्याच्या नाही तुला नाही 20 रुपये देत मी. ती खोरं काढ. चला मारा सर स्टार्टर. तुम्ही जवळ 20 रुपये घेतला तर मी घेतला हाला जर झोपला तुम्ही जर ठेवलं गाडी घाला लाय उठल भेजलं. 20 रुपये द्याला तर माझ्या गावाला गाडी घाला. धर आयला अवघड आहे किसन तुझं लागा. इसच येतोय आता इसच की मग सारखं तुझं हाय दुखणं चालू. चला ना कावा टोल नाका दिला नसेल पण ही भेटलं ह्याला पैसे दिल्याशिवाय ही सोडतच नाही. अहो ही गावचा टोल ना काय गावचा किसल्या म्हणजे काय सोपा माणूस आहे का? बाहेर निघाले की आडवच येते. सर बाजूला चप्पल पायात घाल. आयला हाय का परत काढली त्यानं. ती याला सुधारता वेळ दावा ती तसं ती चपलीचा विचार करताय. ह्याच काय बरं वाईट झालं म्हणजे अवघड आहे बाबा त्याच. चला ही आडवी ती माणसं त्यामुळे लई खेळ होतो. कुल्फी मात्र एकदम भारी होती. हा गारगार गुडगुड. हो ते कसं झालंय माहितीये का पाक्या, फुकाटचं गावलं आणि तुझ्यासारखं टकलं धावलं. अरे मग फुकटचं राहुलं म्हणून अरे खाऊ ना तर काय करू? उपाशी मरू माती खाऊ का? खा ना माती. अरे तुझ्यासारख्याने ना मातीच खाल्ली पाहिजे. हा तुझ्यासारखा मित्र असला ना मातीच खावं लागणार आहे. अरे चांगला माझा सुखी संसार होता. तुझा सल्ला ऐकला कुठून मला बी बावळट बुद्धी सुचली कोणाटो. ह्या गाढवाचा सल्ला ऐकला बायको पळून गेलेला का माझी तुझ्या? माझा सल्ला ऐकायला आहे ना, माझा सल्ला ऐकायला किती लोकांना असे गॅरेजवर नेऊन जातात. गाणा भाव 100 रुपये देतो, गाणा भाव 500 रुपये देतो, पण प्लीज आम्हाला सल्ला सांगा. तुझं घेणं ना देणं आणि कंदील लावून येणं सांगितलंय. गाणा देव ऋषी गाणा असा सगळ्यांना सल्ले सांगत सुटलाय मोफतचा. अरे माझ्या अनात का माती काढलेली तो माती खायची पळ आली मला. तुला अन्न मिळत होतं वय माती कालवायला? मिळत नव्हतं. अरे करून माझ्या दारात येत होता की हा जेव्हा मी आणत होतो तू खात होता. आणि तू घरी लईच असा पाची पकवान करून खात होता. काय झालं मला तुझं? मला ती काय नको सांगू. माझी बायको आणायची ती तो आता माझी बायको घालवली ना. तूच काहीतरी आयडिया दिन माझी बायको आणायची ठरली. बायको गेली वय? अरे जाऊ दे ना मग. कुठं तुझी बायको शहाणी होती लय? हा
माझी बायको गेली, माझी बायको गेली. अरे जशी होती तशी चांगली होती माझी बायको, माहित आहे का? जशी की सत्यवानाची सावित्रीच आहे तुझी बायको. हा अरे नाला का जाऊ दे ना, जशी गेली ना तशी होती तिच्या पायाने चालत. तू काय स्वतःला असं काही ही समज, तू काय भविष्य सांगणारा? जशी गेली तशी जाऊ दे, हे करू दे. पक्या तू आजपर्यंत माझं काय ऐकलंय का? सगळं तुझंच ऐकलंय म्हणून तर हिथं माझं ऐकतो ना, मग ही बी ऐक. ती सारखा तू बायकोला ना जातो ना, त्यामुळे तुझ्या बायकोन तुझी पुती वळाकली. अजिबात जायचं नाही, अजिबात जायचं ना, तिला बी कळू दे. मग मी तर काय मी मरू का? ठेव, संसार म्हणजे रथाची 2 चाक आहेत. तुला जशी प्रपंचाची गरज आहे ना तशी तिलाही प्रपंचाची गरज पाहिजे ना. संसार म्हणजे रथाची 2 चाक आहेत. अरे एकाने आग झालं तर दुसऱ्याने पाणी होणं गरजेचं आहे. तुमचा लका सारखा भडकाच. भडका नाही, तू काहीतरी भडका टाकून राखेल टाकून गेला बदा ओतून. तू म्हणला म्हणे पक्या तुझं काय खानदान, तुझा आजा काय, पंजा काय, तुझा बाप काय. काळजी करू नको, कर भला तो हो भला. काय सबर का फल मिठा होता है, सबर पकड सबर. सबर पकड सबर. अरे त्या देवळा पुढचं निवास सुद्धा संपलं, काय सबर पकडू रे. बरं ऐक, खिशात 50 रुपये आहेत, मस्त मध्ये दोघं 2-2 वडापाव खाऊ. 2-2 वडापाव चल मग. आयला गरील पावासारखा. इथं जरा चप्पल वगैरे घेऊच आपण या गावात. तुटली याच नाही घ्या इथं. लावा इथं गाडी, ह्या इथं लावा. हो का, ह्या वरपेच्या घेऊ, वरपे शिव पॅलेस. चालतंय घेऊया, चल. हा हो घेऊ डायरेक्टच. या चेअरमन या इथं चप्पल घेऊ. आयला बर का, वरपे शिव पॅलेस घेऊ इथंच आपलं. हा नमस्कार पाहुणा. नमस्कार या बसा बसा. द्या गावचा सरपंच आहे आमच्या. अहो काय झालंय, चप्पल तुटली, पाहुण्याकडे आलो या. एखादी चप्पल दाखवा की चांगली. गाव सगळं चळाचळा करतं आपल्याला. हा गावचा सरपंच असल्यामुळं दुसरी दाखवा की माहिती चांगली. बाबा चप्पल चांगली दावा. ही बघा, सूट झाली पाहिजे माणसाला. नाही बरोबर आहे की. बसते बसती थोडी भारी दाव. दाखवा की अजून चांगलीतली दाखवा. हा हे नको आपलं, हीच घे तू. हीच पसंत पडली मला. हेच काय आहे चेअरमन? चांगलं आहे, चांगलं 2 in 1. अहो चांगले आहे. उरका पडदिशी त्याला चप्पल कुठली तरी घ्यायची ना घ्यायची पडदिशी. चला आता उरका म्हणजे तुमचं काम पुढचं करायचंय का नाही? करायचंय म्हणूनच अहो ही काय सांगतोय मी, 2 in 1 म्हणजे कशी की मी कधी घालल, मी नसलो तर बायको कधी वापरल. बरं आहे का नाही पाहुणं? बरोबर आहे. राहिला आपण पाहुणं, चपल्या बिपल्या चांगल्या आहे बरं का तुमच्याकडं. आमच्या गावात नाही राव असलं दुकान. आपल्या स्वस्त असते. होय ना, रिजनेबल सगळं. वा वा वा. परत मी इकडे राऊंड झाला का नाही, तुमच्या दुकानात 100% येईल बघा मी. चेअरमन तुम्हाला घ्यायची काय चप्पल? पैसे मी देतो. पैशाचं नाही अडचण, घेतलंय काय गावात आहे का नाही, इतकं चेंगाटपणा करतो का नाही. जेवाय नाही म्हणलं तर परत बिलाच्या वेळेस नेमकं पळून जात. इतकं चेंगाट आहे. सगळे ह्यांच्या घरी जेवाय मी ह्यांच्या घरीच असतो. जाऊ द्या मोरू द्या, सोडून द्या. किती रुपये? रुपये किती? जाऊ द्या. 400 रुपये. 400 कमी जास्त नाही वेळ. सरपंच राहू मी. बरं जाऊ 350 द्या. जाऊ द्या. घ्या काय घ्या, तुमचं राहू द्या माझं राहू द्या. 280 ला द्या. आपलं नाही लय कमी होतं, 300 द्या. 280 ला द्या. 300 फिक्स आहेत. पुणे मुंबई दिल्लीहून होलसेल माल आहे, चांगला माल आहे. आम्ही काय म्हणतोय मग, बघार माल आहे, 1 नंबर माल आहे. मग थांबलोय उगाच वय आणि घेतोय का म्हण. मग द्या 280 ला द्या. असू द्या. ठीक आहे. ठीक आहे. पॅक काय एवढा पैसा तुमच्याकडे कसं होतं? तुम्ही हलकटपणा करताय, चिंगुटपणा इतका. आला का पैसा आहे म्हणजे काय असा रस्त्यावर फेकू का? म्हणजे कुणी बी नेल काय चेअरमन बोल, कुठं बी आब्रू घालवत जाऊ नका. नाही सुधारा. 280 घ्या. घ्या बाबा घ्या, काय घ्यायचं घ्या. उरका लवकर चला. मधी लागानो. जाऊ का? नमस्ते. नमस्कार पाहुणे. ओ राम राम. राम राम. इकडे कुठे? चेअरमनची बाची दिली ना इथं. बरं. हा ते होतवायचं काम भेटाय आलतो. बरं बरं. मग चला घरला चहा पिऊ. नको चहा आता. काय झालंय, सकाळपासून आलोय तिकडं दुकान बी उघड या आणि रानात बी काम या. असं कसं
तुम्ही राव एवढी मोठी सरपंच चला की घरला चहा घेऊन जाणार नाही नको ऐका वेळ नाही तेवढा परत आल्यावर घेऊ की चहा काय आपलं येणं जाणं आहेच की गाव हाय सारखं असतच हो काय राव ते आमचं जावय का काय पोरीला ताप देतय सारखं होय आली घरला मग काय तुम्हीच आता मोठी माणसं काय ती मिटवा होय मिटवू घ्या मी असं करा पाहुणं तुम्ही आता बरं का तुम्ही लेकीला एक करा सोडचिठ्ठीच घेऊन टाका आणि तुमची लेक तुम्हीच सांभाळत बसा अहो असं कसं म्हणताय असं कसं म्हणताय अहो पाहुणं एवढं कळलं पाहिजे व तुम्हाला लेक का घरी येते नेमकं कारण काय झालं ह्याची चौकशी करताय का हो तुम्ही का हो काय झालं अहो त्या पक्याला नसल तसला मारलाय तिनं काय बोलतोय मग अहो त्याला जेवाय सुद्धा येईना सकाळी भात खाताना असं तोंड करत होते का असा भात जाय ना असं नसतं राव पाहुणं नाही करायला पाहिजे अहो नवरा येते नवऱ्याला कसा जीव लावाय पाहिजे नवऱ्याला हाणून येतात होय अहो पाहुणं गुरागत काम करतय राव शेण काढतय धारा काढतय कोंबड्या येत्या काय नाही व घरी परपंच अशानं चालेल का तुम्ही जर 2 दिवस इथं राहायचं म्हणलं आणि दोन दिवसांनी लगेच जर तुमच्याकडे पळती तुम्हाला कळलं पाहिजे व पाहुणं खरं तुम्ही लय लाड केलाय असं आता आम्हाला वाटायला लागले बघा आता हे प्रकार काय मला माहित नव्हता ही जी काय सांगेल तीच आम्ही खरं धरून चालतोय बघा सरपंच साहेब तुम्हीच आता ही काय आहे ती मिटवायला पाहिजे बघा तुम्ही ऐका की पाहुणं तुम्ही कधीच एक बाजू बघत जाऊ नका तुम्ही कधी असं पोरगी आली तिला दाटलून विचारलंय का का आली काय झालं नेमकं परत जावयाला फोन केला का तुम्ही कधी होय व जावाय बापू काय झालं राव सोन्यासारखा पोरगा आहे त्यो आज मुंबई करून आला तरी पण त्यानं कधी हार मानली नाही गयांचं काम करतोय शेण काढतोय आज आणि तुमची पोरगी सारखीच हाय मायाराला असं कुठं चालतं का हो पाहुणं नाही हे बघा असला प्रकार परत होणार नाही पण हे जरा तुम्हीच मिटवा बघा अहो आम्ही मिटवाय कधी बी तयार आहे पण तुम्ही त्या लिकीला वाईट समजून सांगा लंका वहिनी बी चांगली आहे त्या वाईट म्हणत नाही आम्ही लय भारी वाईस तुम्ही तुमच्या बाजूने थोडस जरा हँडल करा आली की तुमच्याकडे राहिली की तुम्ही थाराच देऊ नका होय हे असलं आपल्याला पटतच नाही आता तिला जोडाच काढतो बा ती तुमच्या पद्धतीनं तुम्ही बघा हे मला माहितीच नव्हतं माहिती चांगलं चालतंय बरं असू द्या बघा तुमच्या ह्यानं त्यांना लंका वहिनीला बी समजून सांगा आणि तुमच्या पद्धतीनं तुम्ही बघा चला जाऊ का आला असता घरला काय करा तुमच्या लिकीलाच पाठवा त्यांच्याच हातचा आम्ही चॅपी वहिनीच्या आमच्या बरं जाऊ का मग चला ओके राम हा पाहुणे एक चप्पल दाखव तात्या आलोय हो आलो की हे बघ आपण असं करू सरळ तुझ्या नवऱ्याला सोडचिठ्ठीच देऊ सोडचिठ्ठी हो अहो तात्या असं काय बोलताय सोडचिठ्ठी असते होय तेव्हा अगं नको कशाला तुला बी तकलीफ नको त्या पाहुण्याला तकलीफ नको उठ सुट तू जायचं तिकडं आम्ही तुला ते समजून सांगायचं सगळ्याला ते परत तू यायचं आपल्या घराकडे हे तापच नको बघ ते तिकडं सुखात आणि तू तुझ्या घरात इकडे सुखात अहो तात्या पण माझा जीव आहे त्यांच्यावर असं कसं सोडचिठ्ठी घ्यायची होय होत्यातच की आता थोडेफार भांडणं होय जीव आहे ना आणि मग त्या पाहुण्याला मारहाण करताय उठसूट भांडण करताय ती बिचारा कष्ट करतंय एवढं आपला संसार सुखाचा करायचा का त्याची राखरांगोळी करून टाकायची समधी तुझ्या गावचं सरपंच आलतं आणि त्यांच्याकडनं मला समजा प्रकार कळलाय जरा नीट वागावं आपला संसार आपण टिकावला नाही तर दुनिया येणार आहे टिकवायला नीट राहावं नीट संसार करावा लोकांनी 4 माणसांनी चांगलं म्हणावं का हे असलं वय चुकलं तात्या आता नाही भांडायचे मला चला की सोडवायला तुम्ही हे बघ तपल्या पायाने आलती ना तपल्या पायाने गप गुमान आपलं जायचं आणि त्या नवऱ्याची माफी मागायची की बाबा माझ्याकडनं चुकलं पुण्याला असलं होणार नाही लागलं काय पैसे वाटखर्चीला तर मी देतो पण आता आपण येणार नाही कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा अहो तात्या पण अशी कशी मी जाणार एकटी एवढ्या बारचल चला मी अजिबात भांडणं करणार नाही मी आता लय नीट राहीन तू तुझ्या पावलांनी गेली तरच मी तुला माफ करील नाही तर तुला मी माफ करणार नाही तात्या तात्या
अहो अहो होय हो. कोण पाहिजे तुम्हाला? अहो असं काय करताय? असं काय करताय? मी लंका. लंका? कोण लंका? अहो मी तुमची बायको. नाही, माझी बायको तर 5 दिवस झालं मेली. जेव्हा गेली माझं घर सोडून ना तेव्हाच मेली. आता उद्या तर दावा करणार आहे मी तिचा. अहो असं कशाला बोलताय? असं कशाला बोलताय? कशाला आली आता? कशाला आली इथं सांग ना तुम्हाला. चुकलं माझं. तुझं चुकलं आता म्हणायला आली, पण मला सांग, घर सोडून जाताना तुला कळत नाही तुझं चुकतंय का बरोबर आहे का ती? मी तुझ्यावर जे प्रेम करतो ना त्या प्रेमाचा तू गैरफायदा घेते प्रत्येक वेळेस. तुम्हाला घरातली प्रत्येक कामं सांगते. भांडी घासा, भांडी घासतो. धुणं द्या, धुणं धुतो. रानातलं कर, जरशांचं कर, कोंबड्यांचं कर, सगळं मीच करतो. कशामुळे करतो? तुला घाबरतो म्हणून नाही करत, तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून करतो. लव्ह मॅरेज करून आणलंय तुला. त्याच वेळेस मी तुझ्या बापाला मनातल्या मनात शब्द दिला होता, ह्या पुरीला अजिबात मी दुःख लागू देणार नाही. आणि म्हणून हे सगळं तुझं नखरं ऐकतो. तू काय करते? नवरा ही तर उपाशी आहे का कसा आहे काय, लगेच घर सोडून जाते. भरली बॅग की घर सोडून जाते. अहो चुकलं ना माझं, असं नाही होणार परत. असं चुकलं म्हणून सगळ्या गोष्टी होतात का? मला माझी चूक कळाली, आता परत नाही मी तुम्हाला त्रास देणार. नाही, त्रासच देऊ नको मला. तू काय कर, तुझ्या आईबाबाच्या घरीच जा. मग आपला मी असाच बसतो. जा पाखरा, आजाद केलं तुला. तुझा त्रास मला नको आणि माझा त्रास तुला नको. अहो चुकलं माझं, एवढ्या बाजूला माफ करा, मी तुमचं पाय पकडते. अगं लंके, उठ उठ. तुझी जागा माझ्या पायापाशी नाही, तुझी जागा माझ्या हृदयात आहे. हे बघ, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि आपण दोघं इथून पुढं ना अगदी गुण्या गोविंदाने संसार करू. अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून देऊ की नवरा बायकोची जोडी कशी असते ती. खुश ना? अगं आता काहीतरी खायला कर मग. मला ऊस खाऊन झोपतोय 3 दिवस झालं तू गेल्यापासून. भया पटकन काहीतरी गरम गरम खायला करते. चला लवकर. चल चल. बरं तेवढी पिशवी घेऊन या, लय वजन आहे त्याच्यात. चला मी बनवते काहीतरी. हा, सासऱ्यांनी काय दिलंय का? कशाचं काय त्यात या घेऊन. कशाचं काय? नुसती कापड. पण बरं झालं माझी बायको आली परत. चल पक्या, गरमागरम.